वेरूळ येथील ग्रामस्थ आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत। अंबिका नगर परिसरात असलेल्या रस्त्याची रुंदी नकाशावर 25 फूट आहे, मात्र प्रत्यक्ष रस्त्याचे काम 10 ते 12 फुटाचे झाले। त्या संदर्भात ग्रामपंचायत वेरूळ यांना लेखी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत तसेच प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे नागरिक उपोषणासाठी बसले। त्या आंदोलनाचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी। पाहूयात। वेरूळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि यातच आज जे आमरण उपोषण करत आहेत वेरूळ येथील ग्रामस्थ या उपोषणाला बसले आहे आणि या उपोषणासाठी महिलांचा देखील मोठा पाठिंबा बघायला आपल्याला मिळतो। आपल्यासोबत वेरूळ येथील ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा नमस्कार, आज आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे, नेमकं तुमच्या काय प्रमुख मागण्या आहे, नेमकं काय सांगा? आम्ही सर्व अंबिका नगरकर रहिवासी वेरूळ यांची आमच्या परिसरात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता असल्या कारणाने त्याची साईज 25 फुटाची होती। आता ती 10 ते 12 फुटच आहे। त्यावर काही बांधकामं सुरू आहे। ते बांधकामं बंद करण्याकरता आम्ही ग्रामपंचायत वेरूळला आणखीन त्यांच्या संबंधित विभागाला वारंवार कल्पना दिल्या, लेटरही दिले, परंतु आजपर्यंत त्यांच्याकडून कुठली ठोस कृती या विषयावर झाली नाही। म्हणून आम्हाला आज आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला। वेरूळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर जे आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे, ज्या प्रमुख मागण्या ज्या ग्रामस्थांच्या आहेत यात महिलांचा देखील जास्त प्रमाणात सहभाग आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत वेरूळ येथील काही महिला या उपोषणाला बसल्यात, आपण त्यांच्याकडनं त्यांचे काय नेमकं प्रमुख मागण्या आपण ते जाणून घेऊया। ताई नमस्कार, आज आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे, नेमकं आपल्या काय प्रमुख मागण्या आहे, आपण सगळे महिला मंडळ या उपोषणाला बसला? माझे नाव डॉक्टर मनीषा संजय महाजन, मी वेरूळ येथे अंबिका नगर कॉलनीत साधारण 20 वर्षापासून वास्तव्यास आहे। तर आमच्या अंबिका नगर कॉलनीत रस्ता कागदपत्रे आहे आणि नकाशावर 25 फुटे आहे, पण त्याच्यावर साधारण अतिक्रमण करत 10 फूट शिल्लक राहिल्याचा आणि इथून पुढे जाण्या येण्यास वाहतुकीस खूप अडथळा होतोय, त्रास होतोय। त्यामुळे अतिक्रमण हटावं यासाठी आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी प्रशासनही घेतली नाही। आम्ही त्यांना व्यवहारही केला, त्यांना निरोपही दिला, पण